झाली सुरू गण गवळण झाली सुरू गण गवळण झाली सुरू कागद करुणी या धरतीचा कागद करुणी या धरतीचा कलम कुंचला मोर पिसांचा कलम कुंचला मोर पिसांचा हार गुंफिता कवन फुलांचा हार गुंफिता कवन फुलांचा हार गुंफिता कवन फुलांचा अमृत लागे जरू गण गवळण झाली सुरू गण गवळण झाली सुरू सुरतालांची जातावरती आ आ आ सुरतालांची जातावरती देवादिकांची झाली गर्दी आज पूजुया आधी गण रंगना आज पूजुया आधी गण रंगना रंगना भय भय भंगना रंगना भय भंगना आज पूजुया आधी गण रंगना आज पूजुया आधी गण रंगना सरस्वती शिरली गुण गाता ताल सुराच्या सबनाता किट धा किट धा गिंता किट तग गदी गण धा किट तग गदी गण धा धा दिन्नाना आज पूजुया आधी गण रंगना आज पूजुया आधी गण रंगना गणपती नाचून गेल्यावरती शेंदूर वाहू यक्षण प्रती गणपती नाचून गेल्यावरती हात शेंदूर वाहू यक्षण प्रती फकर भाऊराव कवीची धरती ऐकून कीर्ती चढली स्फूर्ती बिजली चमकली कर 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 धर 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 घडी पडे घडीची चाल नडीची चढी आवडीची कुटी जडीची हाती बावन बीर कंगना आज पूजुया आधी गण रंगना आज पूजुया आधी गण रंगना काळूबाळू म्हणजे शिवासंबा कौलापूरकर तमाशा मंडळ शिवासंबा हे काळूबाळू शिवाची मुलं काळूबाळू हे लवंकुशी शिवाची मुलं आणि संभाची मुलं रामचंद्र आणि भीमराव असे हे आणि हे काळूबाळूवर त्यांचे मोठे भाऊ शामराव हे शामराव लवंकुश हे शिवाची मुलं आणि भीमराव आणि रामचंद्र हे संभाची मुलं असे हे दोन भावांचं हे कुटुंब तमाशा क्षेत्रामध्ये त्यांच्या वडिलांपासून म्हणजे हिरूभाऊ आजोबांपासून कार्यरत आहे असं आजपर्यंतच्या माहितीमध्ये किंवा आपल्या संशोधनामध्ये किंवा माहिती मिळाल्यानंतर सापडतं आपल्याला लोकांच्या चर्चेमध्ये जुन्या कलावंतांच्या चर्चेमध्ये सापडतं. काळूबाळू तुम्ही दोघं उत्तम सोंगाडे तर आहातच आहात पण पिढी ज्या तुमच्या घरामध्ये फड मालक ही पण तुमची भूमिका आहे. तुमचे बाप जादे पण फडाचे मालक होते तुमचे आजोबा पणजोबा हे पण फडाचे मालक होते तुम्ही पण फडाचे मालक आहात. ही फड मालकी कशी असती पूर्वी कशी होती आणि आज कसं त्याचं वातावरण आहे हे जर आम्हाला सांगा ना. तर पूर्वीचं कसं होतं की सगळे कलाकार जे होते पूर्वीचे ते हिस्सेदार होते. बर म्हणजे त्यांना पेमेंट वगैरे काही पगार नव्हता. जे काही मिळत ते सगळ्यांनी एकत्र ठेवायचं आणि ते प्रत्येकावर हिस्से घालायचे आणि ते प्रत्येकाला द्यायचं अशी पद्धत होती पूर्वीची.
म्हणजे त्यांना पेमेंट वगैरे काही नव्हतं, पैसे काय नव्हतं, काय नाही, जे काय मिळेल ते सगळ्यांनी समाटून वाटून घ्यायचं, अशी पद्धत होती पूर्वी. पण ही मंडळी कोण होती सगळी तुमच्या फरक काम करणारी? आमच्या गावचीच मंडळी होती, परगावचं कोणी नव्हतं त्यावेळेला, गावचीच मंडळी होती सगळी, आणि त्यांनीच आपलं ते सुरू केलं होतं. बर, मग पुढे कशी पद्धत बदलली? मग पुढं आता जरा त्याचा फरक पडत गेला, त्यामुळं लोकांना पगार द्यावे लागायला. बर, पगारी माणसं ठेवावी लागली, कारण आता गावचे कुणी नाहीत, जे होते ते गेले. आता मग नवीन माणसं भरायची म्हटल्यानंतर त्यांना पगार दिलाच पाहिजे. मग पगार नाही ठरवायचं, त्यांचा महिन्याच्या महिन्याला पगार द्यायचा आणि 2 वेळचं जेवण द्यायचं, हे मालकाने द्यायचं. मग ही तुम्ही कलाकार मंडळी कुठनं कशी ओळखता? अभि ते काय आहे, पार्ट्या चालू झाल्या म्हणजे आमचं लक्ष असतं पार्टीवर, कुठला कलाकार चांगला आहे, कुठला आपल्याला लायक आहे, हे आम्ही पारखून घेतो. तुम्ही हेरत असता? आणि मग सीझन संपला त्याला जाऊन भेटायचं, त्याला विचारायचं, बाबा असं असं आमची पार्टी आहे, आमच्याकडे यायची तुझी इच्छा आहे का? असेल तर सांग, आणि तुझं काय नियम असेल, पगार पाणी अमुक असेल ते आम्हाला सांग, पावसाळ्यात येऊन भेट, आणि तुझं काय असेल ते आम्ही आपलं. ते पैसे द्यायचे? ऍडव्हान्स म्हणून द्यावं लागतं का महिन्याच्या महिन्याला पगार द्यायचा का? पगारच आहे, महिन्याच्या महिन्याला जो पगार असतो ना, ते महिन्याला 3,000 रुपये ठरले त्याला, तर आम्ही काय करतो, त्याला ऍडव्हान्स दिलेला असतो ना, 7 महिन्याचा आमचा सीझन असतो, त्या 7 महिन्यात ते पैसे पगारातून फिरून घ्यायचे. ज्या टायमाला मी पांडुरंगमुळेमध्ये होते त्या टायमाला आळंदीमध्ये कार्यक्रम होता, यात्रा असायची आळंदीत अजून. तिथं पांडुरंगमुळेच्या पार्टीमध्ये मला काळूबाळूंनी पाहिलं, मला ही मुलगी आपल्याकडे घ्यायला पाहिजे. मग मी त्यांच्या पार्टीमध्ये बाळू केला, काळूबाळूमध्ये. काळूबाळूमध्ये गेले मला अनेक माहिती झाली. माहिती कोणची झाली की बाबा हे पार्ट्या कशा चालवायच्या, हे धंदा कसा करायचा, ही जास्त बुद्धी मला त्यांच्यामध्ये मिळाली. परत वगनाट्यात काम कसं करायचं ते बी मला चांगलं त्यांच्याकडनं माहिती झाली. मग ही सगळी माहिती मी घेतली त्यांची, की कार्यक्रम कसे चालवायचे, ही माहिती घेऊन मी स्वतः पड उभा केला. पूर्वी तमाशात स्त्रिया नाचत नसे, पुरुषच स्त्रियांच्या भूमिका करायचे. त्यांचे आजोबा हिरो यांचा मोठा तमाशाचा फड होता, आणि तोरेवाले म्हणून ते महाराष्ट्रामध्ये सर्वश्रुत होते. त्यांच्या कारकिर्दीमध्ये तमाशाचा कार्यक्रम आताचे जसे वगनाट्य किंवा फार्स किंवा असे आता नवीन नवीन विषय घेऊन व्हायचे, त्या कालावधीमध्ये सगळ्या अध्यात्मावरती त्यांची मांडणी असायची. वगनाट्य ही नावाला असायची, पण फार्स असायचे, समाज प्रबोधनाचे छोटे छोटे 40-45 मिनिटाचे फार्स ते सादर करायचे. आता हे सादर करताना त्यापूर्वीचा जो भाग असायचा, प्रेक्षकांना एक साहित्यिक किंवा एकमेकांच्या साहित्याचं झगडणं ज्याला आपण म्हणतो, त्या भांडण ऐकण्याची लोकांना, प्रेक्षकांना एक मोठी आवड असायची. भांडण म्हणजे कलगीतुरा. कलगीतुरा म्हणजे शंकर आणि पार्वती जे आहेत त्याला एकमेकांना आपल्या श्रेष्ठत्वाचा अभिमान आहे, आणि त्या अभिमानाच्या रूपाने महादेव म्हणतात की मी सर्वश्रेष्ठ आहे, मी पुरुष आहे आणि मी सर्वश्रेष्ठ आहे, म्हणून माझं अस्तित्व मोठं आहे. पार्वती म्हणते मी जर जोडीला नसेल तर तुमचं अस्तित्व नाहीच आहे, त्यामुळे माझ्या जोडीला असण्याने तुमचं अस्तित्व दिसत आहे, त्यामुळे माझं अस्तित्व मोठं आहे, मी कलगीवाली आहे. कलगीवाली म्हणजे स्त्री, तुरेवाले म्हणजे पुरुष. हे एकमेकांचं भांडण जे आहे ते एकमेकांचं श्रेष्ठत्व व्यक्त करण्याच्या दृष्टीने त्या मंडळीने लोकांमध्ये दाखवलेलं आहे, चाललेलं आहे. आपल्याला अनेक ग्रंथामध्ये हे विषय आपल्याला ऐकायला पाहायला मिळतो. कलगीवाल्यानं तुरेवाल्याला विचारायचं, अशी पद्धत त्या पूर्वीची पद्धत होती, आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुरेवाल्यानं द्यायचं, अशी पद्धत होती. म्हणजे जवळजवळ तुम्हाला सांगतो, बॉम्बे थिएटरला मुंबईला 6 महिने बिदिक बारी चालली, 6 महिने बारी चालली, प्रश्न उत्तर. आणि पद्धत अशी होती की आज गायलेलं गाणं उद्या 6 महिन्यात पुन्हा गायचं, उद्याचं परवा गायचं नाही, रोज नवीन गाणं झालं पाहिजे. काय बुद्धिमत्ता बघा, आम्ही सुद्धा आश्चर्य करतोय त्या लोकांचं. एक असा प्रसंग त्यांच्यावर एक पुस्तक लिहिलेलं आहे भाऊ पक्कडवरती, वगसम्राट कादंबरी लिहिलेली आहे, बंधू माधवांनी ती कादंबरी लिहिली आहे. त्यामध्ये एक प्रसंग असा आहे की हिरोभाऊ कौलापूरकर
यांच्या तमाशाच्या फळाची एका यात्रेमध्ये सुपारी होती आणि त्या सुपारीमध्ये त्या काळात स्त्रिया नाचायला आलेल्या होत्या. साधारण माझ्या माहितीप्रमाणे हा काळ 36-40च्या दरम्यानच्या असेल. त्या काळात स्त्रिया नाचायला आलेल्या होत्या आणि त्या काळात त्यांच्या तमाशात प्रसिद्ध असलेली बाई काहीतरी त्यांचे वाद झाले आणि त्या दिवशी ती तमाशाच्या फळाच्या कार्यक्रमाला आलीच नाही आणि इतकं तुफान गर्दी झालेली होती की त्या गर्दीमध्ये ती बाई नसेल तर त्यांचा तमाशाचा फड उभा राहिला नसता आणि लोकांनी ऐकला नसता. त्यावेळेला हिरोबाबांना वाटलं की हा भाऊ जो आहे हा देखणा पण आहे, गातो गोड, याला आपण उभं करू लुगडं नेसून. त्या दरम्यान भाऊ फक्कड हे तमाशाच्या क्षेत्रामध्ये आलेले होते, प्रस्थापित झालेले होते, कवी म्हणून झालेले होते, गायक म्हणून झालेले होते. हा प्रसंग आल्यानंतर हिरोभाऊंनी या भाऊला आपल्या तमाशात आणला. फक्कड हे नंतर झाले, ते भाऊ कांबळे हे मूळचे, त्यांना आपल्या तमाशात आणला आणि तमाशात आणल्यानंतर त्या दिवशी त्यांनी सांगितलं की ही आता आमच्या अब्रूची वेळ आहे आणि ही अब्रू आमची वाचवायची असेल तर तुला आम्हाला सहकार्य केलं पाहिजे. तर ते त्यांना वडिलांसारखे मानायचे. म्हणून त्यांचं काय मी करायला पाहिजे तर म्हणजे तू लुगडं नेसून आज आमचा वेळ साध्य कर. म्हणाले मला नाचता येत नाही, काय नाही, तू नुसतं लुगडं नेसून ये, बाकीचं काय करायचं ते आम्ही करतो. आणि त्या याच्याप्रमाणे त्यांच्याही लक्षात आलं की यांची अतिशय महत्त्वाची अडचण आहे, आपल्याला काही येत नाही याच्यातलं, नाचाविषयाचं संदर्भातलं येत नाही, बघू आपण मारून नेऊ. म्हणून त्यांनी त्या दिवशी ते सजले, लुगडं नेसून ते असे सजले आणि त्यांनी जे साहित्य तिथे जे सादरीकरण केलं त्या सादरीकरणामध्ये नाचाचा भाग गाऊन केला आणि प्रश्नोत्तरामधला प्रश्नोत्तर, ते नुसता तुरेवालाचा कार्यक्रम असल्यामुळं प्रश्नोत्तराचा काही संबंध नव्हता, पण जे विषय त्यांनी त्या कार्यक्रमात मांडले त्या विषयाने त्या प्रेक्षकांना इतकं मंत्रमुग्ध केलं की लोक विसरले ती बाई कोण, त्यांच्यानी प्रसिद्ध ती का आली का नाही. कारण ही दिसायला देखणे असं देखणी बायक स्त्री भूमिका करणारी बाई आहे, पुरुष आहे म्हटल्यावर लोकांनी तो विषय दुर्लक्षित केला आणि त्यांचा तो दिवस साजरा झाला. त्यांनी काय विचारलं होतं पठ्ठेबापूरावनं, गणपती नाचून गेल्यावरती शेंदूर ठेवला कोणासाठी, पठ्ठेबापूराव कवीची धरती, की असं त्याचं हे होतं. मग आमच्या भाऊ फकटनं त्याचं उत्तर असं दिलं की गणपती नाचून गेल्यावरती शेंदूर वाहू यक्षण प्रती, फकड भाऊराव कवीची धरती ऐकून कीर्ती पुरती बिजली चमकली कडकड कडकड झडझड झडझड, घलिपड घडीची चाल नडीची चाडावडीची बुठी जडीची हाती बावन बीर कंगना आज पुजूया आधी गणरंगा. तमाशा हा एक असा लोककला प्रकार आहे की जो कीर्तन, प्रवचन, भारूड, अध्यात्माचे सर्व प्रकार ऐकून 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 वैरागी झालेल्या मनाला शृंगार रसाची उधळण करून आणि त्याला विनोदाची झालर जोडून कुठेतरी त्याच्या मनाला मानसिक समाधान द्यायचं आणि लोकरंजनातून लोकशिक्षण करायचं. त म्हणजे तत्व, मा म्हणजे माणुसकी आणि शा म्हणजे शांतता. तत्वानं माणसाला बांधून शांतता प्रस्थापित करायची असा तमाशाचा खरा अर्थ आहे. एक मध्ये प्रसंग असा आला की असं मी सांगण्याचं कारण असं आहे, हा प्रसंग की तमाशामध्ये पूर्वी राजा आणि प्रधान साधे कपडे घालून राजा प्रधान व्हायचे. मग एकदा भाऊ फक्कडांचा तमाशा पुण्यामध्ये चालू असताना त्या दिवशी बालगंधर्वांचा नाटकाची कंपनी मुक्कामाला होती आणि मुक्कामाला असताना त्या दिवशी त्यांचं नाटक नव्हतं आणि भाऊ फक्कडांचा तमाशा होता. पूर्वी इथे पुण्यामध्ये गणेशपेठेच्या परिसरामध्ये 5-6 तमाशाची थिएटर होती. त्या तमाशा कुठल्या तरी एका तमाशा थिएटर बंदिस्त थिएटरमध्ये नव्हतं, ओपन थिएटरमध्ये हा कार्यक्रम होता, ओपन कनातीमध्ये कार्यक्रम होता आणि त्यावेळेला पुण्याला संध्याकाळी 7 नंतर स्मशान शांतता असायची. त्यामुळे दूरचा आवाज यांच्या कानावर आला, हे झोपायच्या तयारीत असताना आणि कानावर आवाज ऐकल्यानंतर बालगंधर्वांना झोप चाळवली आणि ते त्या एका आपल्या सोबती माणसाला घेऊन तमाशाला आले. त्यांनी सांगितलं नाही मी कोण आहे, तमाशाचा कार्यक्रम पाहिला आणि कार्यक्रम पाहिल्यानंतर भाऊ फक्कडना भेटले. म्हणाले देवा अतिशय छान कार्यक्रम तुम्ही केलात, मला हे कळलं नाही की तुम्ही हे साध्या कपड्यात राजा आणि प्रधान हे सगळे सेवक हे लोकांना पटवता. आम्हाला हे पटवण्यासाठी रंगीत जरीचे सगळे असे कपडे घालावे लागतात. त्यावेळेला आम्ही लोकांना सांगतो की हे धैर्यधर आहेत, हे अमुक आहेत, हे तमुक आहे, लोकांना पटतं. तुम्ही धैर्यधर साध्या कपड्यात लोकांपर्यंत पोहोचवतात, लोक ते मान्य करतात. ही जी ताकद तुमच्यातली मी पाहिली, मी अतिशय आनंदित झालो, प्रभावित झालो आणि म्हणून माझ्याकडून तुम्हाला छोटीशी
घ्यावीशी वाटते तर तोपर्यंत त्या व्यक्तीला पाठवून त्यांनी 2 पेट्या कपड्याच्या आणल्या होत्या आणि त्यांनी त्यावेळेला त्यांना सांगितलं की ते म्हणे आपण कोण, तर म्हणे मी राजहंस. तर राजहंस म्हटल्यानंतर त्याला ते नाव कळे ना, तर म्हणाल मी बालगंधर्व मला म्हणतात. भाऊ फक्कडांनी लोटांगण घातलं आणि त्याच्या पाया पडले, आशीर्वाद घेतला. ते म्हणाले हे बघा देवा, तुम्ही माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहात, मी चांगला कलाकार गाणारा वगैरे वगैरे आहे, तुम्ही तर सर्वज्ञ आहात, तुम्ही उत्तम कवी आहात, उत्तम नट आहात, उत्तम नाचे आहात, उत्तम गायक आहात, ह्या एवढा सर्वांगी व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती माझ्यापेक्षा कितीतरी मोठ्या आहात, असो माझ्यातर्फे तुम्हाला ही अल्पशी भेट. आणि ते जरीचे कपडे वगैरे पाहिलं तर म्हणाले हे करून आम्ही काय करणार. इथून पुढे या वगनाट्यात, कुठल्याही वगनाट्यात जेव्हा राजा राणीचा त्याचा प्रश्न येईल तेव्हा अशा रंगीत कपड्याने तुम्ही लोकांच्या समोर उभं राहायचं, साध्या कपड्याने उभं राहायचं नाही. आणि तेव्हापासून ती प्रथा सुरू झाली आणि ती प्रथा शिवासंभानी इतकी प्रभावी स्वरूपात राबवली की त्यांचे भीमराव म्हणून जे त्यांचे काळूबाळूचे जे चुलत भाऊ होते ते विलन होते, खलनायक होते, एक विशिष्ट पद्धतीचा आवाज होता. त्या माणसाने त्या काळूबाळू म्हणजे जहरी प्याला वगनाट्य जे आहे त्या वगनाट्यामधला तो प्रधान दाखवलेला कपटी कारस्थान करणारा प्रधान त्या कपड्याने आणि त्यांच्या त्या अभिनयाने इतकं जबरदस्त वाटतं की लोक ढेकळं फेकून मारायचे होते ना स्टेजवर. इतकं त्या कपड्यांचाही परिणाम आणि त्या कपड्यांमुळे त्यांच्यामध्ये संचारणारं ते त्या वगातलं व्यक्तिमत्व हे इतकं प्रभावी व्हायला लागलं की त्याचा लोकांना आवड निर्माण झाली. आमचे वडील फार हे होते, मग कोल्हापूरला कार्यक्रम केला त्यांचा. कोल्हापूरला एक थिएटर होतं तमाशा, त्या थिएटरमध्ये यांचा कार्यक्रम चालू होता. चालू असताना दिवशी मला वाटते कुठला तरी वग लावला होता राजाचा, काय विक्रम राजा नाही नंतर लावला, विक्रम राजाचा वग लावला आणि आमच्या वडिलांची एंट्री. मग वडिलांनी आमच्या काय केलं, तो उभे अगदी शाहू महाराजांसारखा ड्रेस केला होता, सगळी कपडे अगदी जशीच्या तशी सगळं. आणि आमचा वडील स्टेजवर आल्याबरोबर पब्लिक उठून उभा राहिला, मुजरा केला आणि नमस्कार केला. आणि म्हणले शाहू महाराज आले, शाहू महाराज आले. ते इथं कसं काय आले असं त्यांच्यात चर्चा चालली. मग ते आमच्या वडिलांना ओळखलं. ते तुम्ही म्हणता की तो राजा मी नाही, शाहू महाराज मी नाही म्हणला, मी एक तमाशातला मामुली पण मी हुबेहूब सोंग काढलेला कलाकार आहे. काळूबाळू कौलापूरकर असं नाव त्यांनी धारण केवळ लोकप्रियतेसाठी आणि आपल्या तमाशा फडाला एक नाव मिळावं म्हणून घेतलं. त्यांचा वारसा तसा जवळजवळ 5 पिढ्यांचा आहे. 5 पिढ्या त्यांच्या घरामध्ये हे तमाशाचं काम करणारे लोक आहेत. त्यामुळे त्यांच्या घरात तमाशा रुजला, तमाशा निर्माणही झाला, चालला, महाराष्ट्रभर विखुरला. आणि आज तरी किमान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्या ठिकाणी पत्रसुद्धा मिळत नाही, पोस्टसुद्धा नाही, अशा दऱ्याखोऱ्यांमधल्या गावांमध्ये जी लहान लहान मुलं होती ती आज मोठी झालेली आहे. आणि त्यांना जर आपण विचारलं की तुम्ही काळूबाळूंना ओळखता का, तर ते ओळखता. आईचं पोट जास्त आलं होतं काय, आणि डिलिव्हरीचे दिवस जवळ आले. तिचे डिलिव्हरीचे दिवस जवळ आल्यानंतर त्यावेळेला डॉक्टर सिस्टर अमुक तमुक काही प्रथा नव्हती आमच्या जन्माच्या वेळेला, जुनी पद्धत. मग सुईण होती, सुईणबाई. मग तेव्हा सुईणला आणली आणि सुईणला आणल्यानंतर आमच्या आईची डिलिव्हरी झाली. डिलिव्हरी झाल्यानंतर माझा जन्म झाला. हा अंकुश हा माझा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर मग आमची काकी म्हणायला गेली त्या सुईणला की बाई म्हटले आता मुलाला आंघोळ घालून बाळंतीला बी आंघोळ घालतो. तर त्यांनी सांगितले की थांब बाई म्हटले वार पडू दे. ती वार पडल्यानंतर मग तुम्ही मुलाला बी आंघोळ घाला आणि बाळंतीला. मग ती जार पडल्यानंतर तिने आमच्या काकीनं काय केलं, शेणाची पाटी शेण टाकायची उकरड्यात, त्याच्यात ती वार भरली आणि उकरड्यात नेली आणि तिथं एवढा खड्डा काढला तिथं. आणि ते खड्डा काढून त्या खड्ड्यात पुरायची पद्धत होती पूर्वी. मग तिचं लक्ष गेलं त्या पाठीकडं. बाई म्हटली ही वार पडली आहे पण ह्याच्यात गाठ कसली आहे म्हटली, माझ्या पोटाच्या जाऊच्या पोटात काय आजार वगैरे तर नाही ना, काय आहे ह्याच्यात गाठीत बघावं म्हणून तिने नखानं ती गाठ चिरली. नखानं गाठ चिरल्यावर त्यात हे ना हात पाय बसला. अगं बाई म्हटली ह्यात एक मुलं आहे म्हटली. पण त्याला उचलून
तिनं मग आमच्या चुलतीने घरी आल्या. ते दोघं भाऊ जुळे होते. जुळे तर आम्ही मुंबईचा कार्यक्रम करून इकडं मायंजी गावाला गेलो. तर त्यांच्या दोघांमधनं ते दोघं एकसारखे दिसायचे ना. तर एकाच्या म्हणजे नाकाचं मुतखड्याचं काय त्यांचं ऑपरेशन होतं. तर पब्लिकने विचारलं की एक आहे दुसरा कुठं आहे, आम्हाला जुळे बघायचे. तर आम्ही म्हणलं एकाची तब्येत त्यांची तब्येत बरोबर नाही, त्यांना ॲडमिट केलेले. पब्लिक काय ऐकायला, पब्लिकने मग एकदम दंगल उठवली, टायर पंक्चर केले, आमचे तंबू जाळले, खूप आमची तारंबळ झाली. पण आम्ही त्यांना खूप सांगत होतो की त्यांची नाही म्हणले तुम्ही खोटंच एक कार्यक्रम दुसरीकडे करायला गेलाय आणि एकच तुम्ही घेऊन आले. कारण ते जुळं असल्यामुळं आम्हाला हा प्रॉब्लेम नाही व्हायचा. एखाद्या टायमाला जर दोघांतनं एक आजारी पडलं तर मग आम्हाला कार्यक्रम बंदच ठेवायला लागायचा. दोघंच पाहिजे, दोघं जर नसले तर मग आम्हाला त्रास व्हायचा. लहान असताना आमच्या वडिलांनी काय केलं की आम्ही ओळखायचंच नाही दोघं. काळू म्हणजे लव कोण आणि अंकुश कोण हे ओळखत नव्हतं. म्हणून ओळखण्यासाठी म्हणून आमच्या वडिलांनी काय केलं, एकाच्या गळ्यात काळा दोरा बांधला कमरेला, करदोडा, आणि एकाला तांबडा बांधला आणि ते आम्हाला ओळखायचे. वडील रात्रीचं सगळं झालं की माझा पहारेकरी होता. तो पहारेकरी बसला की ते त्याची खेळ करायचे, त्या खेळायचे त्या पहारेकराबरोबर. एक आतून यायचा, धनसिंग मला काळ्याची डबी दे. तर तो आपला काळ्याची डबी द्यायचा आणि मला मी व्हिडिओ ओढून आणून देतो. तो जायचा, तिकडून आला की तो म्हणायचा हे काळ्याची डबी घेतली तू परत का केली नाही माझी. तो म्हणे मी कधी घेतली, ते अंकुशने घेतलं, बाळूने घेतली असेल. तो बाळू तिकडून आला, हे माझी काळ्याची डबी दे. मी कुठे घेतली, तर लवून घेतली असेल. त्याला ते कळे ना कोणी घेतली नक्की. म्हणजे अशा पद्धतीचं त्यांचं जे एक रूपाचा भाग जो होता तो त्या इतर वेळी सुद्धा त्यांच्या खाजगी जीवनात लोकांना त्या एक वेगवेगळा आनंद द्यायचे. आणि वगनाट्य संपूर्ण महाराष्ट्रभर लोकाभिमुखतेचा काही एक उच्चांक गाठला. एक गंमत तुम्हाला सांगतो की आम्ही शाळेत जाताना आमच्या बाजारपेठेत एक हॉटेल होतं. हॉटेल आणि हॉटेल होतं तर ती भजी तळायची. तर त्या भज्याचा खमंग वास यायचा. आणि आम्ही दोघं शाळेला जायचं पण आमच्याकडे पैसे नाही. माझी तरी इच्छा झाली जास्त, काही असू दे पण भजी खायचे. हा गेला आणि मी थांबलो. मग थांबलो त्या हॉटेलमध्ये गेलो. काय बाबा काय नाही म्हटलं, एक भजी पाहिजे. भजी दिलं, भजी खाल्लं, पाणी प्यालो आणि विचारलं म्हटलं पैसे. म्हटलं आता माझ्याकडे काही पैसे नाहीत. म्हटलं पैसे मी पुन्हा आणून देईन. काय पुन्हा तुम्हाला पैसे आणून देईन, ठीक आहे, हा उधारी ठेवा. ठीक आहे म्हटलं जावा. मग गेलो शाळेला. तसाच शाळेला गेलो, शाळा झाली. मग 4 दिवस गेल्यानंतर तो हॉटेलवाला ह्याला अडवला. अरे म्हटलं त्या दिवशी भजी खाल्लेत, म्हटलं पैसे देतो, म्हटलं दिलं नाही, पैसे कधी द्यायचं. तर ह्या म्हटलं मी नाही खाल्ली भजी मला तुम्ही दिलेच नाही, मी खाल्लेच नाहीत. असं बरं. पुन्हा आठवड्यावर गेल्यानंतर मला अडवला त्यानं. अरे म्हटलं ती भजी खाल्लेले पैसे दिले नाहीस. आणि कुणी खाल्लेत म्हटलं. तर तू खाल्लेत म्हणले. नाही म्हटलं मी खाल्ले नाहीत भजी. अरे मग म्हटलं ते दुसरं असेल. असं करत आम्ही त्या हॉटेलवाल्याला 6 महिने ठेवला. 6 महिने पैसेच दिले नाहीत. आणि एक दिवस अचानकपणे असं झालं, दोघं आम्ही शाळेतून येताना त्या हॉटेलवाला नेमकाच आडवा. तसा का म्हटलं यापैकी भजी कोणी खाल्ले. मग त्यावेळेला नाईलाजाने ते पैसे काढून त्याला दिले. काळूवाळू हे जेव्हा प्रत्यक्ष स्टेजवर काम करायचे त्यावेळेला ते एरवीचे काळूवाळू नसायचे असा आम्हाला अनेकदा भास आहे. त्या भूमिकेशी ते इतके तल्लीन व्हायचे की ते देहभान विसरायचे. आणि जी भूमिका ते करायचे त्यांना असं वाटायचं की मी ते खरोखरीच जीवन त्या माणसाचं मी जगतोय. अशा प्रकारचे एक संचारच, जसं एक देवीचं काय म्हणतात ना अंगात येतं लोकांच्या, अशा प्रकारची ती कला त्यांच्या अंगामध्ये अशी भिनायची आणि ती तिला वाहून घेऊन काम करायची. आणि म्हणून ती एक नशा होती आणि ती नशा केल्याशिवाय त्यांना बरं वाटत नव्हतं. पण ती देशहिताची नशा होती, कलेच्या विकासाची, मराठी रंगभूमीच्या वैभवाची नशा होती, स्वतःच्या प्रसिद्धीची नशा. पण ती नशा त्यांना खूप मनसोक्त केली. नमस्कार. 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 कसं काय, बरं आहे? हा माझं बरं आहे, तुझं कसं काय आहे? ठीक आहे. हा बरं. मला तार पाठवण्याचं कारण काय? हा
अरे मी सकाळी उठलो, आंघोळ वगैरे झाली, नाश्ता केला, माझीच तार तुला आली. तुझी अचानकपणे तार माझ्या हातात तार वाचून पाहिल्यावर मी घाबरलो की म्हटलं मित्रांनो असा काय का प्रसंग पडलाय की मला तार पाठवली आणि ती तार वाचून पाहिली. मी ताबडतोब गाडी पकडली. बर दैवयोगाने मला सुपर एक्सप्रेस गाडी मिळाली. गाडी मिळाल्यानंतर काय झालं, त्या गाडीत बसलो आणि कसं तरी खंडाळ्याच्या घाटापर्यंत आलो. खंडाळ्याच्या घाटापाशी आलो आणि खंडाळ्याच्या घाटात गाडी आली, एकदम गाडी बंद. आणि गाडी पुढे जाईन आणि गाडी पाठीमागे. अरे बापरे, अरे मोठा पश्चाताप झाला. अरे म्हटलं रेल्वेने आलो नसतं तर बरं झालं असतं, ही काय घोटाळा झाला. मग आता काय करायचं, सगळं गाडीतले पॅसेंजर लोक सगळं खाली विचारून उचलून विचार करायला लागले की आता काय करायचं, कसं जाय, काय करायचं, कसं जाय. मग माझ्या डोक्यात एक युक्ती आली. बाजूला एक झोपडी दिसली, त्या झोपड्यामध्ये एक म्हातारी, वयस्कर म्हातारी होती आणि तिथं बाहेर आणि त्या झोपडीतून धूर येत होता. म्हणून मी आता मध्ये वाकून बघितलं तर 1-2 पिल्लं तिथं कोंबडीची फिरतेली मला दिसली. मग तिथं गेलो त्या आजीबाईला विचारलं की म्हटलं आजीबाई म्हटलं या कोंबडीची पिल्लाची किंमत काय. तर म्हटलं एका पिल्लाला 10 रुपये घे. 20 रुपये काढले, त्या म्हातारीच्या हातात ठेवले, 2 कोंबड्याची पिल्लं घेतली आणि सरळ मी त्या रेल्वेकडे आलो. आणि त्या रेल्वे आणलेली 2 कोंबड्याची पिल्लं त्या रेल्वेच्या पुढं इंजिनला जोडली. जे तिथून पिल्लं हुसकवली ते त्यांनी सरळ गाडी आणली मिरच्या. अरे वा वा वा, असं येऊन पोहोचलो. असं का? हा. पण तू कसं काय आला? म्हणजे मला तेच तर बरं का काय झालं, आमच्या घरी 4 मित्रमंडळी आहे. बर जेवण खाणं आटोपलं आणि आपलं सहज फिरायला जावं या उद्देशाने आम्ही आपल्या घराच्या बाहेर पडलो. आता तुला कल्पनाच आहे, आमच्या घराच्या पाठीमागं दाट झाडी जंगल आहे, माहिती आहे का. म्हटलं सहज फिरून यावं या दृष्टिकोनातून आम्ही आपलं ते झाडी शिरल्यानंतर काय झालं, अचानकपणे तिथे एक मोठा वाघ उठला. बापरे, जंगलात जसा वाघ उठला त्याचं मित्रमंडळीनं वाघाला पाहिलं तशी मित्रमंडळी मागच्या मागं पसार आणि मी एकटाच ना तिथे. मग काय विचारतोस, वाघ येतोय माझ्याकडे, मी चाललोय वाघाकडे. अरे वाघ अगद्या माझ्या नजीक आला. आता म्हणलं हा वाघ आपल्याला खाल्ल्याशिवाय राहणार. बरोबर आहे. आता काहीतरी डोकं लढवलं पाहिजे. असं बाजूला वळून पाहिलं तर मला एक झाड दिसलं. मी काय केलं, त्या वाघाचा डोळा चुकवला आणि सरळ झाडावर चढ. झाडावर चढ. आता म्हणलं झाडावर चढल्यानंतर वाघ काय करणार नाही, झाडावर चढणार. वाघानं काय केलं, इकडे तिकडे फिरून पाहिलं आणि ज्या झाडावर मी बसलो होतो बरोबर त्या झाडाच्या खाली वाघ बसला. काय विचारतो, 2 दिवस 2 रात्र आम्ही दोघं तिथं. बापरे, मी वर झाडावर, वाघ झाडाच्या खाली. काय त्या वाघाला लहर आली कुणा ठाऊक, अशी त्या वाघाने डरकाळी फोडली म्हणतो. ओरडला. वाघ जसा ओरडला तसा भीतीमुळे मला एकदम झाली लगवी. बर जशी लगवी झाली तशी बरोबर त्या वाघाच्या अंगावर, जशी लगवी वाघाच्या अंगावर पडली तसा वाघ चवचावून उठला आणि त्याने असं वर पाहिलं. पाहिल्याबरोबर त्याला माझ्या लगवीची धार दिसली. अरे तेवढ्याच त्या वाघानं मोका साधला. जशी उडी मारली तशी एकदम माझ्या लगवीची धार पकडली. अरे जशी लगवीची धार पकडली तसा वाघ लागला की सर वर चढाय लगवीच्या धारेला. आता म्हणलं आता हा वाघ आपल्याला खाल्ल्याशिवाय राहणार. तेवढ्यातच मी डोकं लढवलं. काय केलं, एकदम लगवीच बंद करून घेतली. जशी लगवी बंद करून घेतली तसा तिथून वाघ खाली पडला, तो जागच्या जागी खाला. नशीब चांगलं, तकदीर चांगलं म्हणून आपल्या गाठी बेटी झाल्या. आणि तो वाघ आम्हाला जिवंत ठेवणार होता. रस्त्याने आम्ही चाललो होतो तर त्या ट्रॅफिक फौजदारांना त्यांना दोघांना बघायचं होतं काय. आणि आम्हाला काय वाटलं आता आमच्या गाड्याच अडवते म्हणून आम्ही पळतोय ते आमच्या मागं, आम्ही पुढं पळतोय ते आमच्या मागं. मग मी म्हणलं आता काय करायचं, गाड्या थांबवा. पोलिसाच्या गाड्या आपल्या मागे लागल्या. मग आम्ही गाडी थांबवल्याच्या नंतर ते घाबरायला लागले खाली उतरून त्यांना भेटायला. मग उतरल्याच्या नंतर म्हणले काय साहेब, अहो तुम्हाला आम्हाला बघायचंय. हो बघायचंय वय. त्यांना काय वाटायचं की आमच्या गाड्याच अडवतात. आमचा पुण्याला भरतनाट्य मंदिराला कार्यक्रम होता आणि आमची जवळजवळ 4-5 वाजता गाडी तिथे गेल्यानंतर माझा जोडीदार आला होता. तो म्हणला आता आपल्याला दाढी करायला पाहिजे, आज कार्यक्रम आहे म्हणून तो जाऊन दाढी करून आला. मग दाढी करून आल्यानंतर मला पण दाढी करायची होती. मी विचारलं, म्हटलं तू कुठं दाढी केली,
तर म्हटलं ते अमुक ठिकाण्याला, तर म्हटलं दुकान चांगलं आहे आणि वयस्कर माणूस आहे आणि चांगली दाढी करतो म्हटलं, तिथं जातो. मग गेलो मी. गेल्यानंतर त्या नावाने मला पण बघितलं तो मी आत गेल्याबरोबर सारखाचा खालवर माझ्याकडे बघायला लागला. मी जाऊन खुर्चीवर बसलो. बसल्यानंतर तो चाट पाडला, ते असं कसं काय आहे म्हणलं, आत्ता हा माणूस दाढी करून गेला आणि लगेच कशी काय याला दाढी आहे, हां एवढी पटली कशी काय असं म्हणून तो सारखा माझ्याकडे चलबिचल होऊन सारखा खालवर बघायला लागला. ते माझ्याबरोबर लक्षात आलं की म्हणलं हा माणूस असा का करतोय. तर म्हणलं माझा भाऊ म्हणलं अंकुश म्हणले दाढी करून इथून गेला आहे, ती याच दुकानात केली आणि नंतर मी बी इथंच आलो आहे. त्यावरून त्यांना वाटलं की आत्ता दाढी करून गेल्या माणसाला लगेच कशी दाढी आली. मग त्याला मी सांगितलं की तुम्ही का असे करता हे म्हणलं मी ओळखलं, कारण तुमची मन चलबिचल झालेलं आहे की आत्ता माणूस दाढी करून गेला आणि एवढ्या दाढी कशी आली. तर तो दाढी करून गेलेला जो होता तो माझा भाऊ होता. आम्ही दोघं जुळे भाऊ आहे, कारण आम्ही एकसारखे असल्यामुळं ते तुम्हाला ते ओळखता आलं नाही म्हणलं, म्हणून तुमची अशी फसगमत झाली. त्या काळामध्ये म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या काळात जे तमाशे होते त्यामध्ये भाऊमांग नारायणगावकर, दत्तोबा तांबे शिरोलीकर, त्यानंतर भाऊ अकलेकर, माधव नगरकर, जो जगताप मला वाटतं असे, आणि हे प्रभावी स्वरूपातले तमाशे. आता काही नावं मला स्मरणात येत नाहीत, पण प्रभावी तमाशाच्या स्वरूपामध्ये माधव नगरकरच्या तमाशामध्ये दत्ता माडी पुणेकर, तुकाराम खेडकरच्या तमाशामध्ये दगडूबा किंवा विठ्ठल कवठेकर, दत्तोबा तांबेच्या तमाशामध्ये स्वतः दत्तोबा विनोदी कलाकार होते. भाऊ मांगाच्या तमाशामध्ये शंकर हा त्यांचा मुलगा अतिशय प्रभावी सोंगाडा होता आणि विठाबाईसोबत संवादात्मक खेळ करणारा अतिशय ताकदीचा सोंगाडा होता. एक आणखी बुटका सोंगाडा दुसरा होता, त्याचं नाव आता मला आठवत नाही, पण प्रभावी सोंगाडा होता. या सगळ्यांमधलं सोंगाड्या कामातल्या सादरीकरणामध्ये एक वेगळं अस्तित्व होतं सादर करण्याचं, कारण प्रत्येकाची आपली शैली वेगळी होती. अशा वेगळ्या शैलीमध्ये जे वेगळं अस्तित्व होतं ते शिवसंभा तमाशा फडातल्या सादरीकरणामधले काळूबाळू म्हणजे लवंग यांचं सादरीकरण फार मोठं साहित्यिक किंवा संवादात्मक स्वरूप, साहित्यिक किंवा काही अंगविक्षेप वगैरे असं नाही, पण त्यांच्या जोळेपणाचा फायदा त्यांच्या सादरीकरणामधल्या संवादाला मिळत होता. तमाशा हा लोककला प्रकारच असा आहे की एक महिना लोक तमाशा पाहतात तरी कंटाळत नाही. त्याचं कारण ती जिवंत कला आहे. आजकाल तुम्ही बघा, एखादा किती चांगला चित्रपट असला 2 किंवा 3 वेळा पाहिल्यानंतर तुम्ही परत 4थ्या वेळेला पाहू शकत नाही. पण तमाशा हा असा आहे की तुम्ही स्वतः अजूनही महिनाभर जर त्याचं वेळ घेऊन आमच्याबरोबर फिरलात तमाशा पाहत तर तुम्ही रोज पाहायला देखील कंटाळणार नाही. असा हा कला प्रकार. नमस्कार. तुम्ही काळूबाळू, तुम्ही काळूबाळू म्हणता, ही गोष्ट खरी आहे, परंतु मला असं म्हणायचं आहे की तुमच्या जन्माची कथा आम्हाला थोडीशी ऐकायची आहे. ती तुम्हाला सांगता येईल का? तुम्ही जन्माला कशा आला, तुमचा जन्म म्हणजे कसा झाला, तुमच्या दोघांमध्ये फरक किती आहे, हे संपूर्ण आम्हाला सांगितलं पाहिजे तुम्ही. त्या कथा सांगायला सुरुवात कर. आम्ही काळू बाळू दोघे जुळे भाऊ. हा काळू आणि मी बाळू. बरोबर. काय बरं, मग याच्यातला धाकटा कोण? काळू नाही, धाकटा कोण? काळू कोण आणि बाळू कोण? हा का बाळू आणि मी काळू. असं. बरं, तुम्हा दोघांपैकी धाकटा कोण आणि मोठा कोण? मी धाकटा आणि हा मोठा. अरे काय सांगतोय, सांग ना. धाकटा आणि मोठा म्हणजे काय? म्हणजे आम्ही दोघं बरोबरच जन्माला आलो. जुळे भाऊ. काही फरक नाही दोघांमध्ये. पण ते कसे जन्माला आला ते सांगा ना आम्हाला. म्हणजे काय याची आता साधारण थोडक्यात तुम्हाला एक माहिती सांगतो. आम्ही दोघ जण आमच्या आईच्या पोटात गोट्याने खेळत होतो. गोट्याने. अरे वा. मग गोट्याने खेळता काय झालं, माझी गोटी जरा लांब गेली म्हणताना ह्याचा डोळा चुकवला आणि हळूच आपला गोट्या आणण्याच्या निमित्तानं मी असा बाहेर निघालो. तोपर्यंत मी त्याला इथं धरला आणि एकदम मागं खेचला. म्हटलं तुला जाऊ देणार नाही म्हणून याला मागं खेचला आणि मी असा हळूच निघालो. तोपर्यंत मी अशी लाट मारली
लात मारल्याबरोबर हा एकदम बाहेर आला. मग मागावून मी सावकाश बाहेर आलो. मग सांगा आम्हा दोघांपैकी कोण थोरला? अरे मग तुम्हा दोघांपैकी तो थोरला झाला. अरे जा तू मोठ्या बापाचा हो जा. अरे दोघांचा बाप तेवढाच ना तुमचा. आणि तुमच्या बापाचा नाही जाऊ द्या. यांच्याकडे एक अशी गवळण सादर केली जायची काळूबाळूच्या तमाशात की भाऊ फक्कड हे त्या काळात इंटर शिकलेले ग्रस्त होते. आता त्या काळात म्हणजे त्यांचा जन्म 1919 सालचा जन्म आहे. म्हणजे त्यांच्या 20-21 सालाच्या नंतरचं त्यांचं त्या काळात शिकलेला एकमेव माणूस होता तो, ज्यांनी इंटरपर्यंत शिकलेला माणूस होता. आणि ते स्वतः कर्नाटकच्या बॉर्डरवरती त्यांचं गाव असल्यामुळे त्याला 7 ते 8 भाषा अवगत होत्या. आणि लिखाणाची प्रतिभा असल्यामुळे त्यांनी एक गवळण 7 भाषेत लिहिली होती. आणि ती गवळण यांच्या तमाशात ऐकायला मिळायची. अशा वेगवेगळ्या भाषेच्या अस्तित्व असलेल्या वेगवेगळ्या अंतराच्या किंवा कडव्याच्या अशा वेगवेगळ्या अंतराच्या पद्धतीचे साहित्य इतर कोणाकडे ऐकायला मिळत नसे. यांच्या तमाशात मिळायचे. कारण भाऊ फक्कड काव्याचे वेगवेगळे रूप मांडणारी व्यक्ती होती. की असे सगळे ग्रुपमध्ये बसायचे. सगळे असे शिकतो. शिकलेलं कुणी नाही की बाबा लिहून द्यावं त्यांना पाठ करावं त्याने असं काही नव्हतं. काही नाही. असे ग्रुपमध्ये बसायचं आणि गोष्ट सांगायची. एखादी गोष्ट सांगायची आणि ती गोष्ट सगळ्यांनी ऐकायची आणि त्याला सांगायचं ही तुझं काम. अमुक तू असं प्रत्येकाला काम वाटून दिले. तुझं तू मनानं बोलायचं, तुझं तू मनानं. पण संदर्भ सुटला नाही पाहिजे. कथानकाला संदर्भ धरूनच ते करायचं. ज्या टायमाला त्यांच्या फळामध्ये मी होते त्या टायमाला त्यांनी आम्हाला आई वडिलांसारखं वागणूक दिली, कला शिकवली. आणि त्यांच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला खूप चांगलं वाटायचं, घरच्यासारखं वाटायचं की आम्हाला कुठल्याही गोष्टीचं काही दडपण नसताना तिथं आम्हाला काहीतरी कला शिकता आली आणि त्यांनी आम्हाला शिकवली. त्यांच्या सादरीकरणामध्ये आधुनिकपणा कधीही आला नाही, आजही नाही. आज त्यांची मुलं तमाशा चालवतात. त्यांच्या तमाशामध्ये पारंपरिकतेचं स्वरूप आणि आपलं तोरेवाल्याचं साहित्याच्या रूपातलं पारंपरिक भाग हा आजही तुम्हाला त्यांच्या तमाशाच्या सादरीकरणामध्ये म्हणजे काळूबाळूची मुलं असेल, शामरावची मुलं असतील, भीमरावची मुलं आहेत, रामचंद्रची मुलं आहेत, ही सगळी मुलं तेच साहित्य सादर करतात. साहित्य नवीन सादर करत नाही, पण विषय आजचे असतात. मग वगनाट्य असो, बतावणी असो, रंगबाजी असो, हे गाणी त्यांच्याकडे तुम्हाला आधुनिक सिनेमाची गाणी मिळायची नाही. बाकीच्यांचे तंबू जे आहेत ते तुम्ही पाहिलं तर त्यांचं 1-1 लाखाचं गेट असतं. छापकाट अमुक तमुक स्पीकर एवढे लावलेले, 7-8 गाड्या, तंबू 4-4 पोली, यांचा 2 पोली तंबू, 3 गाड्या, 2 ट्यूबा आणि लाऊडस्पीकर. आजही तेवढ्या याच्यावर त्यांचा तमाशा चालला. त्यामुळे ते कर्जबाजारी नाही. प्रसिद्ध म्हटलं म्हणजे विठाबाई तमाशाच्या सृष्टीमध्ये नाचणारी चांगली होती. मग तिच्या जोडीला बाकीच्या कुठल्या नव्हत्याच बायका, सगळे चिल्लर. हा. मग तिनं सिनेमातली गाणी वगैरे जी आणली ना ते तिनंच आणले तमाशामध्ये. नाही तमाशात पूर्वी सिनेमातलं गाणं चालत नव्हतं. एक प्रकार असा होता, रंगभवन धोबिताराव तिथं आमचा कार्यक्रम होता. मग तिथं आम्ही गाणं सुरू केलं तर सिनेमातलं गाणं घेतल्याबरोबर प्रेक्षकांच्या मधनं शिटा आल्या की हे बंद करा, हे बंद करा, सिनेमातलं आम्हाला गाणं नको आहे, आम्हाला ओरिजिनल तमाशातलंच गाणं झालं. हा, तमाशातलीच गाणी झाली पाहिजे. जास्तीत जास्त मला सिनेमातलं किंवा इतर गायचं असेल तर भावगीत एखादं गाव, पण सिनेमातलं गाणं नको. म्हणजे असा काही प्रकार होता पूर्वी आणि ते हल्ली सगळं मोडत आलं. एका वेळेला दोघांनी आवाजाचं विकेंद्रीकरण अजिबात न होता एकत्रितपणाने एकच आवाज आहे असं बोलणं, ही कला त्यांच्या इतकी महाराष्ट्रात कोणाला जमली नाही असं माझं तरी मत आहे. कारण ते जेव्हा त्याची अर्थात रिहर्सल प्रॅक्टिस ते करायचे तो भाग वेगळा, परंतु एकदम सुरुवात आणि एकदम थांबणं आणि सगळेच्या सगळे डायलॉग तशा पद्धतीनं म्हणून दाखवणं अवघड कला आहे. आणि ते सहजरित्या करायचे, काय त्यांना अडचण येत नव्हती. आणि लोकांनी त्या गोष्टीचं फार कौतुक, कारण ह्या एकत्रित आवाजाच्याच टाळ्या त्यांना खूप बऱ्याचदा मिळाल्या. जेव्हा 5-6 तमाशे एका ठिकाणी यात्रेमध्ये असतात आणि यात्रेमध्ये 5-6 तमाशे असल्यानंतर ह्यांचा तमाशा त्या यात्रेत असतो. उदाहरणार्थ यात्रा सांगायची झाली तर पंढरपूरची यात्रा आहे, आळंदीची यात्रा आहे,
त्र्यंबकेश्वरची यात्रा, ज्या मोठ्या 1,00,000-2 लाख, त्या काळात 2 लाखाच्या रूपाने मोठ्या संख्येने भरणाऱ्या यात्रा, आणि त्यावेळेला काही वाहतुकीची सोय नसायची, त्यामुळे लोक मुक्कामाला राहायचे. त्यामुळे 3-3 दिवस तमाशे तिथं असल्यामुळे काळूबाळूच्या तमाशाचं तमवला फार मोठी करतो. प्रेक्षकांसाठी करावं लागते, आमच्या अर्ध्यात नाही ते. आम्हाला खरं म्हणजे ओरिजिनल तमाशा पाहिजे, ही आमची खरी जिद्द. गण गवळण बतावणी, रंगबाजी, सवाल जबाब आणि वग नाट्य, ही पद्धती. पण ते आता त्याचं काय राहिलेलंच नाही. आणि आता होते काय माहितीये का, ते सिनेमातली गाणी संपली की पब्लिक निम्मेच्या पुढे उठून जाते, वगायला कुणी थांबतच नाही. जेवढी थांबलेत लोक तेवढ्यांच्यासाठी वग हा करा. एवढं काय, पुणे जिल्ह्यात बायका सुद्धा कार्यक्रमाला असतात यात्रेमध्ये. मग व्हरायटी संपली ना सिनेमातली गाणी, बायका सुद्धा उठून जातात तमाशात. म्हणजे एवढं त्या सिनेमातल्या गाण्याचं वेळ लोक आकर्षण आहे, लोकांना लागलेलं आहे. त्यांनी जीवनातलं एक निश्चित धोरण ठरवलेलं आहे की आपल्या गुणवत्तेने लोकांना आनंद द्यायचा, लोकांना लुटायचं नाही. अर्थात इतर लोक लुटतात हा काही त्यांचा दावा नाही आहे, पण लुटायचं नाही म्हणजे तो पैसा येईल तो कसाही उधळायचा नाही. लुटायचा नाही याचा अर्थ असा, येईल तो पैसा कसाही उधळायचा नाही. त्यामुळे भान ठेवलं आहे त्यांनी भविष्याचं, आणि भविष्याचं भान त्यांनी ठेवून परंपरेनुसार तमाशाचं अस्तित्व टिकवल्यानंतर काळूबाळूने मला माझ्या माहितीप्रमाणे 1955 सालापासून ते 85 सालापर्यंत त्यांनी आपल्या तमाशा सादरीकरणामध्ये आपलं सातत्य तेच ठेवलं आहे. लोकांचं पारंपरिक रूप लोकांना आजही पाहायला त्यांनी भाग पाडलेला आहे, आणि लोकांनी त्यांच्याकडून कुठलीही वाह्यात मागणी केली नाही. इतर तमाशामध्ये तुम्हाला 25-25 मुली दिसतील, त्यांच्या तमाशामध्ये 7-8च मुली तुम्हाला दिसणार. ओरिजिनल तमाशा राहिलाच नाही. आणि ते स्टेजवर बाया नाचायला लागल्या, ते जर लांबून लोकांनी बघितलं तर त्या बायांची तोंड, चेहरा वगैरे काहीच दिसत नाही. सारखी ती लाईट कमी, रंगीबेरंगी लाईट मुळे, रंगीबेरंगी लाईट, त्यामुळे ते बरोबर नाही. कलाक्षेत्रात राहून बाई बाटलीपासून अलिप्त राहणं ही सामान्य माणसाच्या सामर्थ्याबाहेरची गोष्ट आहे. पण तरी सुद्धा काही मोजकी लोक असे आहेत, मोजके लोक आहेत, हातावर बोटावर मोजण्या एवढे, की ते लोक ह्या वाईट छंदापासून, फंदापासून अलिप्त आहेत. कधी जुगार नाही, पत्ते नाही, बाई बाटली नाही, आपलं काम करणं आणि थोडंसं रिलॅक्स होऊन थोडीफार आपली कधी घेता आली तर घेणं, बस एवढंच. बाकी त्यांनी कधी त्याचा अतिरेक केला नाही किंवा कुणावर अन्याय केला नाही. कलावंत कितीही मोठा असला, कितीही छोटा असला तरी त्याला कधी ते उपमर्द करून बोलले नाहीत की त्याचा अपमान होईल. आणि काळूबाळूंचं एक वैशिष्ट्य मला असं वाटायचं की नाटकात काम केलेलं असल्यामुळं त्यांना नाटकाचा खूप अनुभव होता, तर ते तमाशातले सोंगाडे आहेत असं त्यांच्या भाषेवरून कधी वाटलं नाही. तर त्याची भाषा इतकी सुशिक्षित होती, दोघंही शिकलेले होते, आणि माणसाळल्यामुळे, चांगल्या लोकांमध्ये राहिल्यामुळे, संस्कार सुसंस्कृत असल्यामुळे त्यांच्या वाणीमध्ये एक प्रभाव होता. त्यामुळे त्यांची वाणी नाटकातल्या लोकांसारखी वाटायची, शुद्ध बोलायची स्टेजवर सुद्धा. म्हणजे विनोद तमाशातला करायचे पण सुशिक्षित भाषेत करायचे. आम्ही दोघंही एकदम निर्वेद, दारूचा थेंब आम्ही कधी शिवला नाही आणि आम्ही घेतही नाही. आम्हाला फक्त नशा म्हटलं म्हणजे कलेची. स्टेजवर गेलो की आम्हाला कलेचीच नशा, ह्या दारूची नशा नाही. आणि एवढ्या स्टेजवरच्या सुंदर सुंदर बायका असतात, हो हो हो. तुम्हाला कधीही मोह वाटलं? मोह वाटून करायचं काय, त्यांच्याकडून कामं करून घ्यायची असतात, त्यांच्यावर माया करायला लागते. नाव आपलं आहे ना, नाव आपलं आहे, ह्याच्यासाठी जागावं लागतं. एकदा नाव बदनाम झालं म्हणजे झालंच, म्हणून आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष. फक्त कलेशी संबंध. स्टेजवर त्या बाईबरोबर जर आपलं काही काम असेल तर ते तेवढं काम करायचं, त्यापेक्षा दुसरं काय. माझी मुलगी मुंबईला होती, ती मुंबईला मुलगी वारली. मुलगी वारल्यानंतर तो निरोप काय आम्हाला मिळाला नाही. आणि आमच्या जावयानं काय केलं, त्या मुलीचं प्रेत घेतलं आणि तो आपल्या गावी यायला निघाला. मग तिथंच रस्त्यात अगदी आमच्या तंबूच्या कडेनं तो रस्ता होता. मग त्याला माहिती होतं इथं आमचा तमाशा आहे जावायला, पण त्यानं तिथं गाडी थांबवली नाही किंवा आम्हाला काही निरोप दिला नाही, सांगितलं नाही की बाबा असं असं झालं म्हणून. मग शेवटी
तो प्रेत घेऊन गेला, थेट तिकडे गेला. गावी आपल्या गेला. गेल्यानंतर पुन्हा ती रात्र उजाडली. दुपारी आता मी आपलं गप्पा मारत बसलो, तेवढ्यात ते काय कोणाला ते सण होईना हो आमच्यातल्या लोकांना. तर म्हणजे ही गोष्ट म्हणले तिच्या वडिलाच्या कानावर घातलीच पाहिजे. म्हणल्यानंतर मग मला सांगितलं किंवा असं झालेलं आहे, मग काय करायचं आपण. मग तिथं जरा रडारडी झाली, आरडाओरडा. हां, मग त्यानंतर काय केलं, तो आमचा मॅनेजर होता गुरव, गोविंद गुरव. मग त्याला म्हणलं बाबा, म्हणलं आता असं असं झालं, काय केलं, आपल्याला गेलंच पाहिजे म्हणलं. तर म्हणला, मला म्हणला लो मास्तर, म्हणला तुम्हाला हात जोडतो, तुमच्या पाया पडतो. म्हणला मी होऊन म्हणला त्या कारल्याचा कार्यक्रम धरलेला आहे आणि तोही कार्यक्रम म्हणली आमदाराचा आहे. कारण कशाही आता झाले, मुलगी वारली हे आपल्याला समजलं, तिचा नवरा त्याला तिचं प्रेत घेऊन गेला हे बी आपल्याला कळलं. मग आता म्हणला आपण जर नाही गेलो तर त्या माणसाचा शब्द आपल्यावर राहिला आणि शिवाय आपण जाऊन तरी काय करणार आहे तिथे. मग तेवढा कार्यक्रम करूया आणि मग आपण घरी जाऊया. तर त्या टायमाला ते आचारसंहिता होती, नाही आचारसंहिता. मग त्यामुळं काय झालं की आम्ही कार्यक्रम करायला उभा राहिलो तशाच ह्यात. मग कार्यक्रम सुरू झाला आणि येऊन पोलिसाने बंद केला कार्यक्रम. की म्हणजे कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाही. त्या आमदाराला, खासदाराला सांगितलं. का नाही, तर असा आहे आचारसंहिता आहे, त्यामुळे आम्हाला कार्यक्रम करता येत नाही आणि तुम्हाला परवानगी देता येत नाही. बरं राहू द्या म्हणजे. मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पुन्हा चालू केला तमाशा. तर त्यावेळीची अवस्था अशी झाली की पुढं बघून पब्लिकला हसवायचं आणि पाठीमागं तोंड करून रडायचं. त्यांनी आपल्या कुटुंबाकडे लक्ष पुरवलं. मुलं शिकली पाहिजेत, घरच्यांना जेवण अन्न पाणी व्यवस्थित मिळालं पाहिजे याची दक्षता खूप घेतली त्यांनी. आणि त्याबरोबर मग हा फड चालवायला जो पैसा लागतो, हा पैसा त्यांच्याकडे उपलब्ध नसायचा. त्यामुळे मग काही वेळा त्यांना खूप मानहानी पण सहन करावी लागली. मानहानी म्हणजे कशी की एका बाजूला ते स्टेजवर काम करून परत येत आहे, लोकांच्या टाळ्या घेऊन, आणि आतमध्ये राहुटीत आल्यानंतर मात्र सावकार त्याची हजेरी घेतो. पुशेगाव म्हणून ते यात्रा आहे. ते पुशेगावची यात्रा झाली की भोशाची यात्रा असते. आम्ही पुशेगावहून कार्यक्रम संपवून इथं आलो घरी आणि आमची म्हातारी वयस्कर देवाला येणार होती. बाबांनी म्हटलं इकडं या गाडी घेऊन, मी देवाला येणार आहे. मग आम्ही ती गाडी घेऊन आलो. आमच्या पुढं गाड्या सगळ्या गेल्या यात्रेत. तिथं गाड्या गेल्या आणि आमची बारकी टॅक्सी होती, ती गाडी घेऊन आम्ही इथं मळ्यात आलो आणि रात्री आम्ही कार्यक्रमाला निघणार. सगळं आवरून आम्ही तिथं रस्त्याला गेलो तर मागचं टायर पंक्चर गाडी. आता म्हटलं जायचं कसं. मग ड्रायव्हर म्हटला काय घाबरू नका, स्पेअरला स्टेपनी आणली. लगेच त्यानं स्टेपनी बसवली, लावली आणि गावापातून गेलो. गावात गेलो, तिथं गेलो शाळेजवळ आम्ही आणि डायनामा फेल झाला गाडीचा. आता काय करायचं. तो म्हटलं आता गाडी चालता येत नाही, लाईट नाही. म्हटलं आता कसं काय काही कर म्हटलं, आम्हाला सांगलीपर्यंत कसंही पोचवू म्हटलं आणि सांगलीतून आम्ही काहीतरी व्यवस्था करतो. आम्हाला सांगलीपर्यंत नेलं काय आणि तिथं सोडलं. तिथं आम्ही टॅक्सी ठरवायला लागलो दुसरी. तर आमची 5-6 माणसं 7 माणसं असल्यामुळं बारके टॅक्सीवाले कबूलच होईनात. मग हमाल म्हणून एक त्याची स्टेशन वॅगन होती, तो आमच्या ओळखीचा परिचयाचा होता. मग त्याला सांगितलं बाबा असं असं आहे, आम्हाला भोशाच्या यात्रेला जायचं. मग त्यानं कबूल केलं ना, आमची माणसं त्यात भरली आणि आम्हाला भोशाला घेऊन गेला. मग आम्ही तिथं भोशाच्या त्या देवीच्या यात्रेच्या आड्याला एक ओढा होता. त्या ओढ्यात आम्ही गाडी उतरली. तोपर्यंत तंबूची लाईट वगैरे दिसते, स्पीकर ऐका येतोय, तमाशा चालू आहे हे दिसते. आणि आम्ही खाली ओढ्यात उतरलो आणि आम्ही ओढ्यातून गाडी वर यायच्या आतच सगळंच बंद ते करत. लाईट बंद, तंबू बंद, सगळं बंद, आवाज बंद, सगळं बंद. आम्ही वर गाडीतनं ओढ्यातनं वर गाडी घेऊन गेलो. बघतो तर काय झालं, तर असं तंबू फाडला, खाली घेतला, अमुक झालं तर मग आमचा थोरला भाऊ होता, आडवा पळत आला आमच्या गाडीची लाईट बघून, काळूवळूच आले असतील म्हणून. मग ह्याला इकडे येऊ द्यायचं नाही म्हणून पळत आला आडवा आणि आम्हाला सांगितलं तुम्ही थांबायचं म्हणून. असा प्रकार झाला. मग कुठला आम्हाला
आम्हाला नेलं मग ह्याच्या पोलिसच्या ह्याच्यामध्ये बसवलं. त्यावेळी मग यांची मिरजेला सभा होती बघा, कोणते मंत्री मंगसुळीकर बघा, त्यांची सभा होती. त्या बंदोबस्ताला पोलीस सगळे गेले. इकडं दोनच, फक्त 2च पोलीस अख्ख्या यात्रेत. त्याच्यामुळे आमचा तो प्रकार झाला. पण मुळामध्ये असं होण्याचं कारण काय, त्यांची काय मागणी होती पब्लिकची? काळू कुठे आहेत, काळू बाळू आम्हाला दाखवा. म्हणजे आम्ही जे तिकीट काढणार हा ते काळू बाळूला बघून काढणार. मग ते कुठे आहेत दाखवा आम्हाला. दर काय होता? पहिला 8 आणे होता आणि त्यात यात्रेत 12 आणे कॉन्ट्रॅक्टरने 12 आणे केला. तो एक राग पब्लिकच्या मनात. तुम्हाला विचारून केला का? नाही आम्ही इकडे आलो होतो. आम्हाला विचार नाही, त्यांनी मनानेच केला कॉन्ट्रॅक्टर. कारण त्यांचे गाव समजा तरी 12 आणे केला असता आणि जर तुम्ही काळू बाळू तिथं हजर असता तर पब्लिकने सगळं सहन केलं असतं की असं केलं असतं. बरोबर आहे, बरोबर. काळू बाळूच पाहिजे ही पब्लिकची डिमांड होती. बरोबर आहे. हा बरोबर आहे. शहरी प्याला हे वगनाट्य संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी घालवलं. अर्थात त्यामध्ये फार मोठं प्रबोधनही होतं. अशा पद्धतीचे अनेक वगनाट्य त्यांनी पूर्वापार जुनी काही वगनाट्य. पण हे सगळं करता करता मराठी मातीचा खरा जो बाज आहे तमाशाचा, त्याच्यापासून ते कधी अलिप्त झाले नाही. आमच्या जोडीला टिकली म्हणजे विठाबाईची जोडी, विठाबाई आणि काळूबाळू या 2 पार्टीशिवाय महाराष्ट्रात दुसऱ्या पार्टीचं कुठलं काय हे झालं नाही, जमच बसला नाही. जमच बसला. आणि बाकी सोंगाडे कोण कोण होते कोणाच्यात इतर पार्टीमध्ये चांगले असे? आता खरं सांगायचं म्हणजे आमचं दोघांचं काम बघून सिनेमावाल्यांनी पुष्कळ प्रयत्न केला. तुम्हाला ओढायचा? नाही, आमच्यासारखं करायचा, नक्कल. पण ते जमलं नाही त्यांना. पुन्हा नाटकवाल्यांनी प्रयोग करून बघितला की काळूबाळू सारखं आपण करावं म्हणून, पण त्यांनाही जमलं नाही. म्हणजे आता त्या पेपरला येत होतं बघा की ही कामं काळूबाळूनीच करावी, इतरांचं काम नव्हे. काळूबाळू आज जरी घरी असले आणि उद्या ते काळाच्या ओघात जरी गेले तरी ते ह्या तमाशाच्या अस्तित्वाने लोकांच्या स्मरणात राहणार आहे. ही गोष्ट अमान्य करता येणार नाही.